नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं. तर आज 14 जानेवारी, उद्या 15 जानेवारी म्हणजेच महानगरपालिकेचे 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीचा उद्या मतदानाचा दिवस. तर उद्या सकाळी 7:30 वाजेपासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत महानगरपालिकेचं सर्व 29 महानगरपालिकेचं मतदान आहे. तर मतदान अवश्य करा, कारण बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेल्या ह्या महानगरपालिकेचं मतदान निवडणूक ही खूप दिवसापासून प्रलंबित होती. काही बरेच कारणं होते त्याला. काय कोरोनाच्या काळाचं कारण झालं, काय त्यांच्या ते कोर्टाचे काय बऱ्याच अडचणी आल्या आणि ह्या सरकारनं पुढं ढकलीत कारण 2007, 12, 17 अशा निवडणुका झालेल्या आहेत. म्हणजे 22ला निवडणूक व्हायला पाहिजे होती. 22च्या निवडणूक ही आज आता 26मध्ये आलेली. एवढा उशीर झालेला निवडणुकीला, पण सरतेशेवटी ह्या निवडणुका झालेल्या आहेत. बऱ्याच दिवसापासून सगळ्याच महानगरपालिकेत भावी नगरसेवक गुडघ्याला बाशिंग बांधून होते. त्यांचं आता उद्याच्याला निवडणूक आहे, परवा दिवशी निकाल आहे 16ला. तर अशा तऱ्हेनं उद्या निवडणूक हा सगळीकडंच आहे. मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण डोंबिवली, वसई विरार, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर अशा सगळ्या 29 महानगरपालिकेचं उद्या निवडणूक असल्यामुळं आणि बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेल्यामुळं ह्या वर्षी कधी नाही ती एवढी उत्सुकता ह्या निवडणुकीची झालेली. विधानसभा लोकसभेलाही एवढा प्रचार नसतो, एवढा प्रचार ह्यावेळेस महानगरपालिकेला झालेला आहे आणि सर्वात जास्त हाय व्होल्टेज मुंबई महानगरपालिकेत झालेला आहे. आणि ह्या निवडणुकीकडे बघण्याचं सगळ्यांचीच उत्सुकता ताणलेली की उद्या मतदानही नाही, परवा दिवशी निकाल की परवा दिवशी काय होईल. जे होईल ते होईल, पण उद्या मतदान असल्यामुळं सर्वांनी बाहेर, कुणी गावाला असेल, नोकरदार काही कामानिमित्त बाहेर गेलेले असतील, त्यांनी निवडणुकीसाठी मतदानासाठी आपापल्या महानगरपालिकेच्या मतदानासाठी आपापल्या शहरात जाणं गरजेचं आहे. कारण जेवढं विधानसभा लोकसभेला महत्त्व असतं तेवढंच महानगरपालिकेला पण महत्त्व आहे. कारण आज आपली अर्धी जनता ही महानगरपालिकेच्या अंडरमध्येच राहते. मुंबईत 2 कोटी लोक आसपास लोक राहतात म्हणजे काय जोक नाही. एवढा मोठा लोकसंख्या ह्या महानगरपालिकेमध्ये असते. त्याच्यामुळं सगळ्यांनी मतदान करा, कारण एकदा मतदान झालं की नंतर 5 वर्ष काही बोलता येणार नाही. त्यामुळं सर्वांनी आपापल्या महानगरपालिकेमध्ये जाऊन जिथं मतदान केंद्र आहे तिथं मतदान करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.